ओके ठीक है. In last lecture we have seen about what is meant by the recursion and where your stack is used in recursion, right? See, recursion, okay, whenever recursion is there means what we are calling function to itself. Those function स्वतःला कॉल करतो, either it is calling directly or indirectly, it doesn't matter. But what is the requirement is there in recursion is that your function must call to itself, right? One example we have seen in that whenever we are calling a factorial of number 5, okay, factorial number 5 आपण कॉल करतोय, तर कॉल करताना कसं केलं जातं, 5 into factorial of 4, 5 into 4 into fact of 3, then 5 into 4 into 3 into fact of 2, right? 5 into 4 3 2 into fact of 1. Okay, so in this way your function is called 5 times. तुमचं फंक्शन किती वेळा कॉल झालंय, 5 times. First, then second, third, fourth and fifth. Okay, means whenever there is a recursion and function calls itself, there may be or it will generate number of calls. It will generate the function call for same function, right? And these calls are pushed onto the stack. First call is a fact of 5, second call fact of 4, third call fact of 3, then fact of 2 and fact of 1. So in this way all the calls are first pushed onto the stack. They are pushed onto the stack and this is done while calling a function. कधी होते तुमचं, ज्यावेळेस फंक्शन कॉल होतं त्यावेळेस तुमचे सगळे फंक्शन्स कॉल हे स्टॅक वरती पुश केले जातात. दे आर नॉट एक्झिक्युटेड येट. ठीक आहे, ते आता एक्झिक्यूट झालेले नाहीयेत, फक्त काय झाले तुमचे ते दे आर पुश्ड ऑन टू द स्टॅक. अँड while executing your function calls they are removed from stack, means they are popped from stack and then they are executed. त्यानंतर ते काय केले जातात, त्या ठिकाणी एक्झिक्यूट केले जातात. मीन्स व्हॉट, द फंक्शन कॉल, when function call itself recursively, then the last function call is executed first. Last function call is executed first. लक्षात राहील. So in recursion your stack is used to store the function calls. Stack is used to store the functions call. ओके, लक्षात राहील. हे तुमचे कॉल असे स्टोअर केले जातील आणि एक्झिक्यूट होताना बघा, पहिला तुमचा फंक्शन कॉल फॅक्ट ऑफ 5 होता, पण एक्झिक्यूट होताना फंक्शन कॉल कुठला एक्झिक्यूट होणार आहे तुमच्या या ठिकाणी, फॅक्ट ऑफ 1. फॅक्ट ऑफ 1. हे कशामुळे होतं, बिकॉज हे सगळे कॉल पहिल्यांदा स्टॅक वरती होतात, त्यामुळे सगळ्यात शेवटचा जो कॉल आहे तो तुमच्या स्टॅकच्या टॉपला राहील आणि तो पहिल्यांदा पॉप करून एक्झिक्यूट केला जातो. लक्षात राहील. ठीक आहे. सो इन दिस वे युअर स्टॅक इज युज्ड इन रिकर्सिव्ह प्रोसेस. युअर स्टॅक इज युज्ड इन रिकर्सिव्ह प्रोसेस. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, रिकर्शनचा प्रोग्राम तुम्ही केलाय का? केलाय का रिकर्सिव्हचा प्रोग्राम? नो सर. नो सर. नो सर. ठीक आहे. बरं ठीक आहे. बघा, आता एक तुमचं फंक्शन आहे hash include stdio.h. ठीक आहे, void main. आता एका नंबरचं तुम्हाला रिकर्जन काढायचंय. ठीक आहे, एका नंबरचं तुम्हाला काय काढायचंय, रिकर्जन काढायचंय. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया इंटिजर n is equal to 5.
कितीचं रिकर्जन काढायचं तुम्हाला 5चं रिकर्जन काढायचंय. ठीक आहे. आता 5चं रिकर्जन काढताना आपल्याला फंक्शन कुठलं कॉल करायचं या ठिकाणी. समजा फंक्शन आहे तुमचं इंटिजर फॅक्ट ऑफ इंटिजर नंबर. ठीक आहे. आता हा जो नंबर आहे तुमचा 5, त्या 5चं रिकर्जन आपण ह्या फंक्शन मध्ये काढणार आहोत. ठीक आहे. आणि 5चं रिकर्जन काढताना आपण काय करणार आहोत, 5 into फॅक्टोरियल ऑफ 4, परत 5 into 4 into फॅक्टोरियल ऑफ 3, then 2, then 1. ठीक आहे. So in this way we are calling that functions recursively, right? Then how to write function? See, if number is equal to 0, number जर 0 असेल and number is equal to 1, then return 1. का 0 आणि 1 चं फॅक्टोरियल किती कन्सिडर करतो आपण या ठिकाणी? 1. 1. फॅक्टोरियल ऑफ 0 is 1, फॅक्टोरियल ऑफ 1 is 1. जर दोन्ही पैकी n ची व्हॅल्यू, समजा ही तुमची n ची व्हॅल्यू 0 असेल तर तुम्हाला 1 व्हॅल्यू दिली जाईल. n ची व्हॅल्यू जर 1 असेल तरी सुद्धा तुम्हाला आउटपुट काय दिले जाणार त्या ठिकाणी? 1 दिले जाणार. ठीक आहे. जर नसेल तर म्हणजे काय, 0 किंवा 1 नसेल तर एल्स मध्ये बघा आता आपल्याला काय करायचंय, फॅक्टोरियलला आपण जसं लिहिलं होतं बघा, फॅक्ट ऑफ 5 हे लिहिताना कसं लिहितो आपण, 5 into फॅक्ट ऑफ 4. बरं, 5 into फॅक्ट ऑफ 4. सेम त्या पद्धतीने लिहा. आता फॅक्टोरियलचा कुठला नंबर आहे तुमचा? नंबर आहे. काय लिहिणार? नंबर इनटू फॅक्ट ऑफ नंबर मायनस 1. सिंपल. नंबर इनटू फॅक्ट ऑफ नंबर मायनस 1. नंबरची व्हॅल्यू 5 असेल, 5 इनटू फॅक्ट ऑफ 5 मायनस 1 म्हणजे किती झालं तुमच्या ठिकाणी? 4 झालं. ठीक आहे. आता फॅक्टोरियल कॉल होतंय म्हणजे परत ते इथे जाणार, परत काय झालं ते त्या ठिकाणी गेलं, मग परत काय येणार, 5 तुमचं होतं तसंच 5 इनटू आहे, परत फॅक्टोरियल झालं म्हणजे काय, 5 इनटू नंबरची व्हॅल्यू आता 4 झाली तुमची, बरोबर आहे. तर 5 इनटू 4 इनटू फॅक्ट ऑफ n मायनस 1 म्हणजे परत काय झालं तुमचं ते फॅक्ट ऑफ 3 झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं फंक्शन हे त्या ठिकाणी रिकर्सिव्हली कॉल केलं जातं. तुमचं फंक्शन काय केलं जाईल, रिकर्सिव्हली कॉल केलं जाईल. ठीक आहे. रिटर्न नंबर इनटू फॅक्ट ऑफ नंबर 1 मायनस 1, राईट. म्हणजे 5 इनटू फॅक्ट ऑफ 5 मायनस 1 म्हणजे काय झालं तुमचं ते 4 झालं. ठीक आहे. अँड दिस फंक्शन इज कॉलिंग इटसेल्फ, सो दिस इज कॉल्ड ॲज अ रिकर्जन. त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी? रिकर्जन. अँड दिस रिकर्जन इज अ डायरेक्ट रिकर्जन. हे रिकर्जन काय तुमचं या ठिकाणी? डायरेक्ट. का? कारण त्याच फंक्शन मध्ये आपण तेच फंक्शन कॉल करतोय. वी आर नॉट टेकिंग हेल्प ऑफ एनी अदर फंक्शन. दुसऱ्या कुठल्याही फंक्शनची आपण या ठिकाणी मदत घेतलेली नाही. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, युअर फॅक्टोरियल और व्हेनेवर देयर इज अ रिकर्जन इट मस्ट हॅव द कंडिशनल स्टेटमेंट. त्याला काय पाहिजे त्या ठिकाणी? कंडिशनल स्टेटमेंट. बघा या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट आहे तुमचं, इफ एल्स. दिस इज युअर कंडिशनल स्टेटमेंट बिकॉज युअर रिकर्जन मस्ट बी स्टॉप समवेअर. तुमचं रिकर्जन कुठं ना कुठं तरी स्टॉप झालं पाहिजे. त्यासाठी काय दिलं जातं तुमचं ते? हिअर दे आर गिविंग द कंडिशनल स्टेटमेंट. अदरवाइज यू कॅन गिव्ह एक्झिट स्टेटमेंट ऑल्सो. तुम्ही एक्झिट स्टेटमेंट सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. राईट. फंक्शन मध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का इथं? नो सर. नो सर. समजलंय? नंबर जर 0 किंवा 1 असेल तर त्याचा व्हॅल्यू डायरेक्ट रिटर्न 1 केली जाईल. अदरवाइज जर नसेल म्हणजे 0 किंवा 1 नसेल तर नंबर इनटू फॅक्ट ऑफ नंबर मायनस 1 म्हणजे 5 इनटू फॅक्टोरियल ऑफ 4. सेम या पद्धतीने तुमचं वर्क होईल. परत तुमचं फंक्शन कॉल होणार, मग काय होणार? 5 इनटू 4 इनटू फॅक्ट ऑफ 3. परत फंक्शन कॉल होईल
परत सेम येणार. ठीक आहे. मग हे जे फंक्शन कॉल्स आहेत फॅक्टोरियलचे ते कुठं मूव्ह होणार, तुमच्या स्टॅक वरती मूव्ह होणार. अँड दिस स्टॅक इज हँडल्ड बाय युअर कंपायलर किंवा तुमचं सिस्टीम. त्या ठिकाणी तो सिस्टीमचा स्टॅक राहतो. आपण स्वतःचा स्टॅक तयार करायची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही स्वतःचा स्टॅक तयार करायची गरज नाही. इट विल बी हँडल्ड बाय युअर कंपायलर ऑर सिस्टीम. ते तुमचं कंपायलर किंवा सिस्टीम हँडल करेल. लक्षात राहील. म्हणजे आलेले कॉल स्टोअर करायचे, त्यानंतर ते एक्झिक्यूट करायचे, पॉप करून एक्झिक्यूट करायचं, हे काम तुमच्या कंपायलर किंवा सिस्टीमचं राहील. ठीक आहे. मग हे झालं तुमचं फंक्शन. मग फंक्शनला फक्त व्हॅल्यू पाठवा तिथून. म्हणजेच काय, f f is equal to fact of n आणि आलेली व्हॅल्यू प्रिंट करा. प्रिंट f % d f get ch. Okay, in this way you can calculate factorial for your number. तुम्ही फॅक्टोरियल एखाद्या नंबरचं फॅक्टोरियल तुम्ही रिकर्जन वापरून काढू शकता. रिकर्जन वापरून काढू शकता ज्या ठिकाणी फंक्शन स्वतःला कॉल करतो. ठीक आहे. लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? दिलंय ना, तर ते रिटर्न लिहिलंय म्हणजे एकदा कॉल करणार का फंक्शन कुठलं एल्सच्या लूप मध्ये? हा रिटर्न लिहिलं ना, रिटर्न लिहिलं म्हणजे सर ते परत एकदा कॉल होणार ना फंक्शन? हो, परत एकदा कॉल होणार. सर ते रिटर्न लिहिल्यामुळे का? हे रिटर्न कशासाठी आहे, तुमच्या शेवटची आलेली व्हॅल्यू ज्या राहणार. आता फॅक्टोरियल तुमचं कॉल होत कुठपर्यंत जाणार, तुमचं ते फॅक्टोरियल 1 पर्यंत जाणार. बरोबर आहे का? आणि फॅक्टोरियल 1 ची व्हॅल्यू किती येते? 1. एक नंबर आहे 0 और 1. किती आली व्हॅल्यू तुमची? ती 1. मग तुमचं आउटपुट कसं येणार? 5 × 4 × 3 × 2 × 1. ठीक आहे. कारण फॅक्टोरियल 1 ची व्हॅल्यू किती आहे तुमची? 1 आहे. ठीक आहे. पण ह्याचं आउटपुट आता 5 पासून 1 पर्यंतचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय झालं, त्याचा अर्थ काय होतो? दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टोरियल. फॅक्टोरियल कसं काढतो आपण? बरोबर ना? फॅक्टोरियल कसं काढतो आपण? त्या नंबर मल्टिप्लिकेशन करतो त्या नंबर पासून. सगळं मल्टिप्लिकेशन त्याला काय म्हटलं जातं? फॅक्टोरियल. सेम कंडिशन येते तुमची 5 × 4 × 3 × 2 × 1 म्हणजे काय झालं? 5 चं फॅक्टोरियल झालं. फक्त ह्या ठिकाणी हे असं डायरेक्ट न करता आपण नंबरचं सेम फंक्शन कॉल करून रिकर्जन वापरून फॅक्टोरियल काढलेले. बाकी काय केलेलं नाही इथं. लक्षात राहील. येस सर. राईट. बघा प्रोग्राम बघूया आपण त्याचा, हाऊ टू डू दिस. बघा किंवा डायरेक्ट आपण त्याच्यात लिहूया. दिसते का स्क्रीन सगळ्यांना? येस सर. येस सर. ठीक आहे. बघा hash include stdio.h onio.h void main. ठीक आहे. एखादा नंबर घेऊया
इंटिजर n इज इक्वल टू 5. ठीक आहे, आणि ते फंक्शन आपल्याला कॉल करायचंय. f इज इक्वल टू फॅक्ट ऑफ 5 किंवा n. printf factorial is equal to %d comma f. ठीक है, राइट. हे झालं आपलं मेन फंक्शन. ठीक आहे, आता फॅक्टोरियल फंक्शन लिहूया आपण. इंटिजर फॅक्ट. आता इथून बघा, इथं आपण एक नंबर पास करतोय. फॅक्टोरियल ह्या फंक्शनला आपण इथे काय करतोय, एक नंबर पास करतोय. ठीक आहे, तो घेण्यासाठी इथे तुम्हाला परत एखादा व्हेरिएबल द्यावा लागतं, इंटिजर नंबर. ठीक आहे, मग चेक करा, इफ नंबर इज इक्वल टू 0 और लिहा किंवा अँड लिहा, और नंबर इज इक्वल टू 1 असेल तर काय रिटर्न करायचं तुम्हाला, 1 रिटर्न 1. ओके, एल्स नसेल तर रिटर्न नंबर इनटू फॅक्ट ऑफ नंबर मायनस. नंबर -1. ठीक आहे, सो इन दिस वे युअर फॅक्टोरियल फंक्शन इज रिटर्न. म्हणजे त्याच फंक्शन मध्ये आपण तेच फंक्शन परत कॉल करतो, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, या ठिकाणी रिकर्जन म्हणलं जातं. ठीक आहे, चेक करा. रिकर्जन. ठीक आहे, 0 एरर. आणि फॅक्टोरियल किती आलं, 5 चं फॅक्टोरियल तुमचा 120. 120. तेच तुम्हाला युजर कडे घ्यायचं असेल तर युजर कडनं सुद्धा घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. printf enter number scanf %d comma and n. ठीक आहे, आणि नंबर खाली पास करा. आता हे फक्त युजर कडनं मागेल. एंटर नंबर 6 दिला, किती येणार आहे, 120 into 6 म्हणजे किती येणार तुमचं ते 120. ठीक आहे, लक्षात राहील. जर तुम्ही 10 चं देत असाल तर 10 चं देत आहे, किती व्हॅल्यू आहे तुमची ती 24,320. ओके, म्हणजे 10 into 9 into 8 into 7 into 5 6 असं मल्टिप्लिकेशन 1 पर्यंत मल्टिप्लिकेशन, त्याचं किती व्हॅल्यू आहे तुमची 24,320. ठीक आहे, ते जर तुम्ही 20 चं देत असाल तर हा 20 चा फॅक्टोरियल किती आला तुमचा, 20 दिसते ना सगळ्यांना. Yes sir. काय एरर आला मग इथं, फॅक्टोरियल ऑफ 20 0 मीन्स व्हॉट, एंटर नंबर आणि ते 20 मध्ये स्पेस दिले. त्याचा काय फरक आहे, आता बघायचं बघा बरं. हा आपण 10 चं काढू, चला हा आता 10 चं काढू. आता फरक दिसते का बघा, स्पेस आहे का त्या दोघांमध्ये स्पेस, येस सर. हो सर. तरी पण त्याने आउटपुट दिलं. तेच जर मी 20 चं काढतोय, why it is happening, कोणाला काय बोलायचं याच्यावरती, एक्सपर्ट कमेंट. कोण सांगू शकताय, ठीक आहे. बघा, हाऊ मेनी डेटा टाइप्स वी हॅव सीन, किती डेटा टाइप बघितले तुम्ही, बरं कुठले कुठले डेटा टाइप बघितले सांगा मला. हा सांगा. int, float, cat,
Char double. इन फ्लोट चार डबल. Long. हा लॉंग. आता इंटिजरची रेंज आणि लॉंगची रेंज काय फरक आहे का रे? Yes, sir. आहे सर. ठीक आहे. इंटिजरची रेंज कुठपर्यंत असते? मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 3 2 पण रेंज माहित आहे किती आहे? इंटिजरची रेंज बरं ठीक आहे. शोधा ते इंटिजरची रेंज शोधायची. ठीक आहे. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही 20 चा फॅक्टोरियल काढता ते हा बोला बोला हा सर -32 हा 768 to 32 767. हा. मग आता तुम्ही विचार करा 20 पासूनचं 1 पर्यंत मल्टिप्लिकेशनचं आउटपुट त्या रेंज मध्ये येते का तुमचं चेक करा तुम्ही. येणार आहे का त्या रेंज मध्ये? No sir. No ठीक sir. आहे. त्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू कशामध्ये द्याव्या लागतात? Long आणि long मध्ये. long तर लॉंगला इथं पर्सेंटेजच्या ऐवजी काय वापरलं जातं? L Sunday. पर्सेंट LD. LD. ओके गुड. पर्सेंट LD. आता चेक करा येते का? हा 20. परत अजून रेंजच्या बाहेर गेले मग ते डबल दोन चेक करा. परत 0 दाखवते. डबल साठी काय वापरता तुम्ही? percentage पर्सेंट L F. L कुठं आलं? बरं 15 आपण 15 चेक करू येते का ते? 15 देते. ठीक आहे. 17 17ची रेंज कमी किती आपली ह्या ठिकाणी 32678 मायनस 32768 म्हणजे हे तुमच्या रेंजच्या बाहेर जाते. बरोबर. Here you have to return the long value. तुम्हाला इथे काय रिटर्न करावं लागते? लॉंग व्हॅल्यू रिटर्न करावं लागते कारण इंटिजर रिटर्न होते. आले बघा आता इंटिजर रेंजच्या बाहेर झाले तिथं त्यामुळे तिथं मायनस दाखवायला. सर स्क्रीन दिसत नाहीये. आहे की शेअर ते स्क्रीन बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे का? No sir. sir. सगळ्यांना दिसते ना? Yes sir. Sir. हा बोला. Sir, long ला forward press by percent L आहे. फक्त पर्सेंट येईल का? हा sir. हा Percentage रिअल डी आहे बहुतेक माझ्यामध्ये. नाही रिअल डी ते का पर्सेंट रिअल डी. LDच आहे सर पर्सेंट. बघा इथे तुम्हाला सगळ्या रेंज दिसते का बघा? Yes, sir. Yes sir. ठीक आहे. कॅरेक्टर रेंज इन वन साइड इंटिजर शॉर्ट इंटिजर ची रेंज आहे. लॉंग ची रेंज आहे. अनसाइन्ड लॉंग ची रेंज आहे. सगळ्या रेंज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. मग तुमचं आउटपुट कुठल्या रेंज मध्ये येणार आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ठरवू शकता गोष्टी. लक्षात राहील. ठीक आहे. हे झालं तुमचं रिकर्जन. त्याच पद्धतीने तुम्ही रिकर्जन साठी दुसऱ्या पण गोष्टी आहेत किंवा दुसऱ्या
अजून भरपूर ठिकाणी रिकर्जन वापरलं जातं. ठीक आहे. त्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, रिकर्जन ज्या ठिकाणी वापरलं जातं, ठीक आहे, त्यातलं एक अजून एक एक्झाम्पल म्हणजे तुमचं आहे ते कॅल्क्युलेटिंग जीसीडी. कॅल्क्युलेटिंग जीसीडी. जीसीडी स्टँड्स फॉर ग्रेटेस्ट कॉमन डिवायडर. इट इज कॉल्ड एज अ ग्रेटेस्ट कॉमन डिवायडर. ठीक आहे. मराठीत त्याला मसावी म्हणतात. झाले का लसावी मसावी? Yes. Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. महत्तम साधारण विभाजक. सगळ्यात मोठा, दोन संख्येला सगळ्यात मोठा असला नंबर पाहिजे की त्या दोन्ही संख्येला पूर्ण भाग द्यायला पाहिजे. त्याला काय म्हणलं जातं? ग्रेटेस्ट कॉमन डिवायडर. ठीक आहे. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी पण तुम्हाला रिकर्जन वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे फिबोनाची सिरीज. आहे ना फिबोनाची सिरीज? Yes, sir. काय करतो आपण? एक नंबर पुढच्या नंबरशी ऍड करत जातो. Addition of the number. बरोबर आहे. मग ऍडिशन प्रत्येक वेळेस आपण नंबरची काय करतोय? ऍडिशन करत जातोय. लक्षात राहील. म्हणजे ऍडिशनची प्रोसेस आपण रिपीट करतोय. ऍडिशनची प्रोसेस काय करतोय आपण? रिपीट करतोय. त्यामुळे फिबोनाची काढताना सुद्धा तुम्ही रिकर्जन वापरू शकता. लक्षात राहील. हे सगळे रिकर्जन करताना तुम्हाला जेवढे काही कॉल जनरेट होणार आहेत, रिकर्जनचे कॉल जेवढे काही जनरेट होणार आहेत, ते सगळे तुमच्या स्टॅक वरती मूव्ह केले जातील आणि त्याच्यानंतर ते काय केले जातात? एक्झिक्यूट केले जातात. ठीक आहे. लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे काय याच्यामध्ये? No, sir. ठीक आहे. मग हे झालं तुमचं अनदर ऍप्लिकेशन ऑफ युअर स्टॅक. म्हणजे तुमचा स्टॅक कुठे यूज केला जातो? तर रिकर्जन मध्ये कुठे यूज होतो तुमचा तो? इट इज युज्ड टू स्टोअर द रिकर्सिव्ह कॉल. इट इज युज्ड टू स्टोअर द रिकर्सिव्ह कॉल्स. ठीक आहे. राइट. नाउ नेक्स्ट application of your stack, that is nothing but Tower of Hanoi. Tower of Hanoi. ठीक आहे. बघा आता Tower of Hanoi, it is a one type of a puzzle game. हे काय तुमच्या या ठिकाणी one type of a puzzle game. Okay, where we have to shift disk from one location to another location in same manner. एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला आपल्याला डिस्क मूव्ह करायचे, but while moving disk we have to keep the same sequence for another position also. एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला आपल्याला डिस्क मूव्ह करायचे, पण जो सिक्वेन्स पहिला आहे तोच सिक्वेन्स तुमचा किंवा तुमचे ह्याच्या वाईज वेटेज वाईज तुमच्या डिस्क त्या ठिकाणी शिफ्ट झाल्या पाहिजे. लक्षात राहील. मग हे डिस्क शिफ्ट करताना फॉर एक्झाम्पल मी लहानपणी खेळला पण असतात. ठीक आहे. अशा डिस्क असायच्या. ही पहिली डिस्क थोडी मोठी असेल. ठीक आहे. अशी पहिली डिस्क, त्यानंतर याच्यावरती दुसरी डिस्क, त्यानंतर याच्यावरती तिसरी डिस्क, त्यानंतर चौथी डिस्क. ठीक आहे. आणि हे तुम्हाला बघा ए पासून सी पर्यंत मूव्ह करायचे, म्हणजे ह्या सगळ्या डिस्क आहे तशा कुठे आल्या पाहिजेत? सी मध्ये आल्या पाहिजेत. पण त्याचा सिक्वेन्स कसा पाहिजे तुमचा? 1 ला 1 इथे खाली आली पाहिजे, 2 ला 2 इथे खाली आली पाहिजे, त्यानंतर 3 त्याच्यावरती 4 आहे तसा सिक्वेन्स तुम्हाला तिकडे मूव्ह करायचा आहे. लक्षात राहील. मग त्यासाठी तुम्हाला स्टॅकची गरज पडते. त्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडते? स्टॅकची. आता फॉर एक्झाम्पल हिअर युअर बी इज वर्किंग ॲज अ स्टॅक. बी काय म्हणून वर्क होतो तुमचा? स्टॅक. स्टॅकच्या मदतीने तुम्ही एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला डिस्क मूव्ह करू शकता, बट वी हॅव टू कीप द डिफरंट युअर सिक्वेन्स ॲज इट इज. तुमचा सिक्वेन्स काय पाहिजे तुमचा त्या ठिकाणी? ॲज इट इज पाहिजे. ठीक आहे. खेळाय गेम? Yes, sir. Yes, sir. सगळ्यांनी खेळले, असं कोणच नाही की असं खेळलेलं नाहीये. एवढंच की आपल्याला लहानपणी आठवत नसतं आपण हे खेळलोय ते. ठीक आहे. राईट.
मग आता मूव्ह करताना त्या पझल गेमचे काही रूल्स आहेत. बरोबर, प्रत्येक गेमला काही ना काहीतरी रूल्स असतात. प्रत्येक गेमला काही ना काहीतरी रूल्स असतात. तसंच सेम या गेम साठी पण काही ना काहीतरी रूल्स आहेत. मग पहिला रूल काय आहे तुमचा? Keep the elements as it is. नाही, ते झालं गेमच्या बाबतीतला पहिला रूल. मोठी डिस्क बॉटमला असली पाहिजे. ओके, ठीक आहे. लार्ज डिस्क must be at bottom. At bottom. ठीक आहे. सेकंड रूल सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे सेकंड. तर तो पहिलाच रूल पाहिजे इज दॅट ऍट अ टाइम यू कॅन ओनली मूव वन डिस्क. बरोबर ना? Yes, sir. मूव वन डिस्क Yes, sir. ऍट अ टाइम ओनली. म्हणजे काय? एका वेळेला तुम्ही एकच डिस्क मूव्ह करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय? यू हॅव टू कीप लार्जर डिस्क ऍट बॉटम. तुम्हाला लार्जर डिस्क काय करावं लागते? बॉटमला ठेवावे लागते. लक्षात राहील? ठीक आहे. हे रूल फॉलो करून तुम्हाला एका ह्याच्यातल्या गोष्टी तुम्हाला दुसरीकडे न्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि ते करण्यासाठी तुम्हाला स्टॅक त्या ठिकाणी यूज करायचा आहे. लक्षात राहील? ठीक आहे. मग आता स्टॅकचा यूज करताना तुम्हाला स्टॅक वरची कंटेंट कुठले आहेत प्रत्येक स्टेपला ते द्या किंवा मुवमेंट द्या. किंवा पहिल्या स्टेपला स्टॅक वरती किती डिस्क आहेत, दुसऱ्या स्टेपला स्टॅक वरती किती डिस्क आहेत किंवा कुठल्या डिस्क आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ठरवता येतं. फॉर एक्झाम्पल आता इकडून इकडे मूव्ह करायचंय. पहिल्या स्टेपला तुम्ही काय करणार आहे? समजा आपल्याला हे मूव्ह करायचंय, तिथे सी ला मूव्ह करायचंय, कसं सॉल्व्ह करणार? A to B आणि नंतर B to C जाणार. बरं. नंबर 4 डिस्क कुठून कुठे पाठवणार तुम्ही? फोर्थ डिस्क B च्या बॉटमला जाणार पहिल्यांदा. बी च्या बॉटमला. बॉटमला. ठीक आहे. बरं, ठीक आहे. लिहिताना कसं लिहिणार? मूव्ह डिस्क 4 फ्रॉम A to B. ठीक आहे. सेकंड स्टेप पुढं. थर्ड त्याच्यावरती येणार. थर्ड वरती Fourth च्या येणार. वरती येणार. म्हणजे तुम्ही गेमच खेळायला नाहीये, याचा अर्थ तुम्ही गेम खेळलेला नाही. आपल्याला काय करायचंय? ऑलवेज युअर लार्जर डिस्क मस्ट बी ऍट बॉटम. लार्जर डिस्क मस्ट बी ऍट बॉटम. तुमची मोठी डिस्क बॉटमला पाहिजे. ठीक आहे. समजा मी ही डिस्क 4 इथं मूव्ह करतोय, इथं मूव्ह केली तर 3 नंबरची डिस्क तुम्ही ह्याच्यावरती ठेवणार. अशी असते का गेम? No, sir. आपण काय सांगितलंय? लार्जर डिस्क ही बॉटमला पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं? पहिल्यांदा काय मूव्ह केलं आपण? फोर्थ डिस्क. 4 A to B ला मूव्ह केली. ठीक आहे. नाव 3 मूव्ह C ला मूव्ह करा. 3 मूव्ह D3 फ्रॉम A to C. A to C. थर्ड स्टेप नाव मूव्ह 4 B to C. जेणेकरून 4 तुमची 3 च्या वरती येईल. बघा आता लार्जर डिस्क खाली आहे आणि स्मॉलर डिस्क त्याच्या वरती आहे. मग काय लिहिणार? D4 फ्रॉम B to C. तिथून इकडे गेली ती. चला पुढं. आता इथल्या 2 डिस्क निघाल्या आपल्या. कुठल्या निघाल्या? 3 आणि 4 निघाली. बरोबर. नाव मूव डिस्क 2 A to B. मग चौथ्या स्टेपला काय येणार? डिस्क 2 कुठून कुठपर्यंत येणार आहे तुमची ती? A to B. A to A to B. B. मग इथे तुमची 2 आली. ठीक आहे. राईट. नाव 2 डिस्क तुमची खाली आली, इथं 2 आली. बरोबर. नाव मूव
your 4 disk from C to B. ते परत तुमच्या C to B ला मूव्ह करा. म्हणजे काय येणार 4 इथं आहे, इथं आली 4 तुमची. ठीक आहे. नाव मूव युअर थर्ड डिस्क. बघा ही डिस्क परत शिफ्ट करा. ठीक आहे. किंवा मूवमेंट करताना तुमचं मूवमेंट कशा पद्धतीने पाहिजे त्याच्यानुसार तुमचं काय होणार आहे त्या ठिकाणी मूवमेंट होणार आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला एक शेअर करून दाखवतो. आता असं बोर्डवरती सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण चेकच करूया. ठीक आहे. स्क्रीन शेअर करतोय मी. बघा power of anion GIF. बघा इथे दिसते का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. बघा आता बघा काय काय मूव्ह केलं त्याने कसं कसं मूव्ह करते बघा त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. हा पहिली डिस्क त्यानंतर सेकंड डिस्क ओके अँड देन थर्ड डिस्क म्हणजे 3 डिस्क त्या ठिकाणी आपण ठेवल्या. आता एका टॉवर मधून दुसऱ्या टॉवरला आता दुसरा टॉवर तुमचा कुठलाही असू द्या काही प्रॉब्लेम नाही. फक्त एका ठिकाणावरून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी त्या मूव्ह करायचे. ठीक आहे. मग ते करताना कसं करायचं बघा. पहिली डिस्क काढली तिथे ठेवली. ठीक आहे. दुसरी डिस्क आता त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकत नाही. ठीक आहे. तर काय करायचं तुम्हाला बघा एक मिनिट ऍडव्हर्टाइज लागली. लार्जर डिस्क आपली काय पाहिजे खाली पाहिजे. त्यांनी सगळ्या गोष्टी तेच सांगितलेत बघा. बघा बघा आता इथे मी गेस द्यायला लागले.
तुम्ही रॅन्डम व्हिडिओ कुठलाही युट्यूबचा बघा, त्या ठिकाणी टॉवर ऑफ नॉन आहे कसं सॉल्व्ह केलं जातं ते. तीन डिस्क असेल तर काय करायचं, हो इथे वर दिलेले मूव डिस्क 1 फ्रॉम 2 काय आहे ते. किती डिस्क असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुमचा. ठीक आहे, आता हे तीन डिस्कचा आपण एक्झाम्पल बघूया पहिल्यापासून. बघा हे तीन डिस्क आहे. पहिल्यांदा काय केलं A to C. ठीक आहे, त्यानंतर डिस्क 2 फ्रॉम A to B, त्यानंतर डिस्क 1 फ्रॉम A to C to B, परत इकडे मूव केलं 3, त्यानंतर 1 परत A ला जाईल तुमची, ठीक आहे A ला गेली, त्यानंतर B आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी 1. ठीक आहे, ह्या ज्या स्टेप्स आहेत, एखादा प्रॉब्लेम टॉवर ऑफ नॉनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स वापरताय, कुठल्या स्टेप्स वापरताय, राईट. त्या स्टेप्स म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही मूव्ह करताय ते तुम्ही तुमच्या स्टॅकला मूव्ह करत असताय. कुठे मूव्ह करताय तुमच्या स्टॅकला, वेअर युअर स्टॅक इज यूज्ड टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ टॉवर ऑफ नॉन. ठीक आहे, स्टॅकच्या मध्ये तुम्ही टॉवर ऑफ नॉनचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे, हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला घ्या. डिस्क 4 चार डिस्क आहे तुमच्याकडे, हे 3 आणि हे 4. चार डिस्क जे तुम्हाला सगळ्या स्टेप्स लिहायच्या आहेत, चार डिस्कचे तुम्हाला सगळ्या स्टेप्स लिहायच्या आहेत. लक्षात राहू द्या. which disk is moved from which rod to another rod. ठीक आहे, म्हणजे डिस्क 1 फ्रॉम A to B, A to C, B to C जेवढे काय असेल तेवढ्या सगळ्या स्टेप्स तुमच्या त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. ठीक आहे, लक्षात राहील. Yes, sir. समजलाय. टॉवर ऑफ नॉन म्हणजे तुमचा स्टॅक कुठे यूज केला जातो ऍक्च्युअली. सो दिस इज वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ युअर स्टॅक. हे तुमचं स्टॅकचं एक कारण आहे, या ठिकाणी ऍप्लिकेशन राहील. ठीक आहे, नाव नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ युअर स्टॅक इज नथिंग बट पॉलिश नोटेशन्स. Polish notations. Okay, we will see in the introduction part. Now in next lecture we will start how your stack is used, where your stack is used in Polish notations. Okay, आज फक्त introduction बघूया what is mean by Polish notations. Okay, now I am writing this instruction or expression. What is written there? A plus B. A plus B. ठीक है, how many different ways are there to read this instruction? हे तुम्ही किती प्रकारे वाचू शकता? B plus A. Plus B, Plus A. B ठीक है, plus पुढं. Addition of A, B. Addition of A and B. Okay, ठीक है, पुढं. Add A, B. Add A, B. Okay, ठीक है, पुढं. अनदर अजून किती प्रकारे वाचू शकता? ठीक आहे, whenever you are writing an expression, whenever you are writing an expression, what is there actually there in expression? Do you know? Expression मध्ये काय काय असतं ते? What expression or what includes there in expression? त्याच्या एक्सप्रेशन मध्ये काय इन्क्लूड असतं? some operations. ऑपरेशन. ठीक आहे, अजून काय दुसरं कोण सांगणार आहे का? अजून Elements. एलिमेंट. Element. त्या एलिमेंट्सला मॅथ्स लँग्वेज मध्ये काय म्हणलं जातं माहिती आहे का? किंवा हा? Variable. Good, good. त्याला काय म्हणलं जातं?
It is called as an operator. Operator and operations. ठीक है? And what is these two? Operand. Sir, addition हे operation झालं आणि हे operator झाले. It is called as a operands. त्यांना काय म्हणलं जातं? Operands. ठीक आहे? राइट? ज्याच्यावरती ऑपरेटर वर्क होतो that is called as a operands. ठीक आहे? Now how to read this expression? आता ह्या पद्धतीने वाचा बघू ऑपरेटर आणि ऑपरेंडचा उपयोग करून. बर तुम्हाला दिसते एक्सप्रेशन तर दिसतंय a प्लस बी. याचा अर्थ काय होतो? दोन ऑपरेंडच्या मध्ये आपण काय ठेवलेलं आहे? Operator. मग असं तुम्ही म्हणू शकता ए आणि बी च्या मध्ये प्लस साइन आहे, बरोबर आहे? Yes, sir. ए आणि बी च्या मध्ये काय आहे? प्लस साइन आहे. ठीक आहे? सेम त्या पद्धतीनं तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये किंवा मॅथ लँग्वेज मध्ये कसं वापरलं जातं? ऑपरेटर इज प्लेस्ड बिटवीन टू ऑपरेंड्स. ऑपरेटर इज प्लेस्ड बिटवीन टू ऑपरेंड्स म्हणजे ऑपरेटर कुठे ठेवलाय आपण? दोन ऑपरेंडच्या मध्ये ऑपरेटर ठेवलेला आहे. ठीक आहे? इफ युअर ऑपरेटर इज प्लेस्ड बिटवीन टू ऑपरेंड्स then it is called as infix. त्याला काय म्हणलं जातं? इनफिक्स नोटेशन. ठीक आहे? तेच जर तुमचं उलट असेल म्हणजे काय? प्लस ए बी, ह्याला कसं वाचणार आहे? कसं वाचणार याला? AB is a positive number. ए बी इज अ पॉझिटिव्ह नंबर. बर पुढं अजून काय? सेम ह्या पद्धतीने म्हणा. हे काय म्हणलं होतं आपण? ऑपरेटर इज प्लेस्ड बिटवीन दी ऑपरेंड्स. तर त्याला काय म्हणणार? Operator is placed beside the operands. Before the operands. Operator is placed before the operands. So this is called as a prefix. त्याला काय म्हणलं जातं? Prefix. ठीक आहे? And third one A B plus. Operator is placed after the operand. After the operands. ठीक आहे? So it is called as a postfix. त्याला काय म्हणलं जातं? Postfix. लक्षात राहील? There are three types of Polish notations. पहिलं infix. Operator is placed in between the operands. Second, prefix. Operator is placed before the operands. And last one is a postfix, where operator is placed after the operands. ठीक आहे? These are the three Polish notations. हे काय तुमच्या या ठिकाणी Polish notations आहेत. ठीक आहे? मग ह्या Polish notation मध्ये तुमचा स्टॅक यूज कुठे केला जातो? So here your stack is used for conversion of one notation to another notation. Conversion of one notation to another notation. At that time we are using the stack. Stackच्या मदतीनं आपल्याला दिलेलं इनफिक्स नोटेशन हे प्रीफिक्स किंवा पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे? फक्त एवढ्यासाठीच तुमचा स्टॅक यूज केला जातो. लक्षात राहील? आता ते कन्वर्जन करताना स्टॅक कसं वापरायचं, स्टॅकचा उपयोग काय, त्याच्यावरती काय काय कंटेंट ठेवले जातात ते आपण कन्वर्जनच्या वेळेस बघूया. ठीक आहे? पण कशासाठी स्टॅक यूज करणार तुम्हाला कळलं का? We are going to convert one type of notation into another type of notation with the help of your stack. स्टॅकच्या मदतीने ते आपण कन्वर्ट करणार आहोत. लक्षात राहील? Yes, sir. Yes, sir. टाइप समजले? इनफिक्स, प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स. लक्षात ठेवायचं इनफिक्स म्हणजे दोघांच्या मध्ये ऑपरेटर असेल, प्रीफिक्स म्हणजे दोघांच्या अगोदर ऑपरेटर असेल आणि पोस्टफिक्स म्हणजे दोघांच्या नंतर ऑपरेटर असेल. ठीक आहे? कन्वर्जन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे?